सांगली महापालिकेनं वारणाली भागामध्ये 2019-20 साली जवळपास 11 कोटी रुपये खर्च करून एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधायला घेतलं। आता ते हॉस्पिटल पूर्णपणे उभा राहिलेलं आहे। मात्र आता हे हॉस्पिटल लोकार्पण होण्याच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलं। त्याला कारण ठरलं की हॉस्पिटल आता हे जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल दिसतंय हे हॉस्पिटल खाजगी तत्वावर चालवायला द्यायचं की महापालिकेने चालवायचं यावरून या ठिकाणी त्रांगणं निर्माण झालं। सध्या हे हॉस्पिटल लोकार्पणाच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। हातच घेतलं ना? हां, एक मिनिट। हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालण्यासाठी महापालिकेकडं पुरेसं मनुष्यबळ नाही असं या ठिकाणी महापालिकेकडून सांगितलं जातंय। साधारणतः हॉस्पिटलसाठी शासनानं 108 पदं मंजूर केली, तर प्रत्यक्षात 25 विविध पदावर या ठिकाणी भरती करण्यात आले। एवढ्या मोठ्या मनुष्यबळामध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे ते चालवणं शक्य नाही आहे आणि त्यामुळं महासभेनं या प्रस्तावात विरोध केल्यामुळं फार तर OPD सुरू होईल अशा पद्धतीची महापालिकेकडून स्पष्टीकरण केलं गेलं आहे। आणि त्यामुळंच सध्या जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे हॉस्पिटलसाठी साहित्य जे आहे आणलेलं ते साहित्य पूर्णपणे पडून आहे, धुळखात साहित्य पडलेलं आहे। अशा बऱ्याच ठिकाणचं हा हॉस्पिटलमधली चित्र आहे, जे साहित्य आणलं गेलं आहे ते सध्या धुळखात पडून आहे। तर अशा पद्धतीनं सांगली महापालिकेनं जवळपास 11 कोटी रुपये खर्च करून उभारलेलं हे हॉस्पिटल आता फक्त खाजगी तत्वावर चालवायचं की महापालिकेकडून चालवलं जायचं यावरून हे लोकार्पण थांबलेलं आहे। आणि सर्वसामान्यांसाठी उभारलेले हे हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल लोकार्पणाआधीच एक प्रकारे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले दिसून येतं। यावर आता महापालिकेतील सत्ताधारी प्रशासन काय भूमिका घेतं आणि हे हॉस्पिटल व्यवस्थितरित्या कसं चालवलं जाईल याकडे साहजिक सांगलीकरांचं लक्ष लागून राहिलं आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, ABP माझा, सांगली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।